नमस्कार, चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं मूग, एवढं सगळ्यांना आवडणारी ही गोष्ट आहे। मूग हे भाजून शिजू घालून मी मुगाचा गरगटा कसा करायचा ती तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मूग प्रत्येकाच्या शेतात असते किंवा बाजारातून तुम्ही आणू शकता आणि मुगाचं मोड आणून पण करतात, पण मी आगळी वेगळी भाजी करणार आहे। मूग भाजून शिजवून गरगटा बनवून दाखवणार आहे। तर त्याकरिता आपण लागणारं साहित्य बघून घेऊ। मुगापासून गरगटा बनवायसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। मी 1 वाटी मूग घेतलेत। ही मूग मी भाजून शिजवून घेणार आहे आणि एक छोटासा कांदा घेतलाय। 1 रुपयेवाली 1 घरकुल मसाला पुडी घेतलेली आहे। थोडीशी चिरून बारीक कोथिंबीर घेतलेली आहे। चिमूटभर हिंग घेतलंय आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। थोडीशी हळद घेतलेली आहे चिमूटभर। पोहे कायचा 1 चमचा पिवळं तिखट घेतलेलं आहे आणि खोबरं, लसण, अद्रक, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी। चला तर मग आता कसं बनवायचं ती तुम्हाला सांगते। 1 वाटी मूग आहे तर आता ही भाजून शिजवून घेऊ। आता ही मूग कढईत टाकते आणि भाजून घेणार बघा। मस्तपैकी गव्हाळ असं कलरचं मूग भाजून घ्यायचं आणि मऊसूत शिजवून मुगाचा गरगटा तुम्हाला करून दाखवणार आहे। ही मूग आता प्रत्येकाच्या शेतात ह्या दिवसात येतात किंवा आपल्या बाजारात पण मूग असतात। ते आणायचे मूग स्वच्छ निवडायचे, असे भाजायचे आणि मोकळी पण ह्याची भाजी होती आणि रसा पण ह्याचा होतो मस्तपैकी। गरगटा तुम्हाला करून दाखवणार आहे मी पिवळ्या चटणीचा। आता ही मूग भाजल्यानंतर मऊसूत शिजवून घेणार। भाजलेला ह्या का असा आवाज येते बघा, तडतड असा आवाज येते। ह्या का डाग पडल्यासारखं पण दिसतात। मस्त आपलं मूग, वास पण येतो मूग भाजलेला बघा, खमंग असा। आता मूग भाजून झालेत आपलं, मी गॅस बंद करते आणि इकडं मी पातेलं ठेवलंय आदन। अर्ध पातेलं पाणी ठेवलंय उकळायला। पाणी उकळी आली की ही भाजलेलं मूग ह्यात टाकून मऊसूत शिजवून घ्यायचं। पाण्याला उकळी आलेली आहे बघा। आता ही भाजून घेतलेलं मूग ह्यात टाकणार आहे। तुम्ही कुकरला पण लावू शकता, कुकरला पण लावलं तरी चालतंय। आता 15 ते 20 मिनिटात ही मूग आपलं शिजत्यालं। झाकण ठेवून मूग शिजू घालते मी असं। आता ही मूग टाकलेत। आता गॅस बारीक करून 15 ते 20 मिनिटं मी ही शिजू देणार आहे। आपलं 20 मिनिटात मूग शिजलाय का ती बघून घेऊ। 20 मिनिटं झालती आपण शिजू घालून। हो का मस्त मूग शिजलाय बघा आणि घरभर वास सुद्धा यायला लागलेला आहे। हो का मस्त, हो का मूग शिजून झाला। हो का हातावर विरघळायलाय, पोळायला लागले। सावकाश तुम्ही पण करताना हो का हातावर विरघळायला लागलाय। एवढा मस्त छान 20 मिनिटात आपलं भाजून मूग शिजवून तयार झालेत बघा। आता ह्याची मोकळी पण उसळ होऊ शकते आणि गरगटा पण होऊ शकते। तर मी आता गरगटा बनवून दाखवणार आहे तुम्हाला। आणि हिरव्या मिरचीचा पण होतो छान, लाल तिखटाचा पण छान होतो। आणि तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा पाहिजे असलं तर मला कमेंट बॉक्सवरून सांगा, मी बनवून दाखवते। चला तर मग आता कसं बनवायचं ती तुम्हाला मुगाचा गरगटा सांगते। मूग शिजलेलं ही पाणी काढून घेणार आहे आणि ही पाणी मी टाकून देणार नाही, हीच भाजीला वापरणार आहे। एकदम खमंग वास सुटलेला आहे नुसता मूग शिजवलेलाच। ही पाणी तुम्हाला वाटत असेल घाण आहे, पण ती हिरवं मूग असते ती शिजवलेलं पाणी आहे, तीच मी भाजीला वापरणार आहे, टाकून देणार नाही। आणि मूग शिजवलेलं पाणी आयुर्वेदिक असतंय म्हणून मी भाजीला टाकणार आहे। ही चमच्यानं असं मूग जरा अर्ध बोबडं फोडून घ्यायचं किंवा गरगटायचं किंवा चुरायचं, तुम्ही काय म्हणता ती मला कमेंट बॉक्सवरून सांगा।
आणि लई गाळ पण करायचं नाही, असं मूग दिसला पाहिजे खाताना, उगारच बोबडं हे करायचं. हा काही आता मस्त आपलं थोडंसं मूग चिंगरून झालं कारण आणि नाही तर तुम्ही काढचाल मिक्सरमधनं मग नुसता रेंदूच होईल घट चिकलावणी. ह्या काही मस्त असं आता मूग आपलं अशा टाईप झालेत बघा, अर्धवट चिचून. आता ही पाणी पण ह्याच्यात ओतून टाकते. आता मूग बारीक करायसाठी मी पाणीही केलं. आता हे असं सगळं चमच्यानं मिक्स करून घेतलंय बघा. हे का असं मिक्स करून घ्यायचं. आता पातेलं आपलं तिकडं वर दुसरं ठेवलेलं आहे. पातेलं पण गरम झालंय. मगाशी आपलं तेल सांगायचं विसरले होते मी. तरी ही कॅटलीतलं जी माप असतंय ती एवढं मी 3 माप तेल घालणार आहे. कॅटलीतलं ही माप मगाशी मी सांगायचं विसरले होते. ही माप आहे, ही 3 माप तेलाची टाकलेत बघा. तुम्हाला तेल पाहिजे तसं घालू शकता तुम्ही. आणि थोडीशी जिरी टाकणार आहे आता ही. हो का जिरी चांगली तडतडायला लागली. आता ही जिरी चांगली तडतडली. तेल जरी जास्त झाली तरी काय अडचण नाही, खायला चवच लागणार आहे. आता ही कांदा टाकून घेते. आता हे असं कांदा टाकला की मिक्स करून जरा थोडा कांदा परतून घ्यायचा. नंतर ही खोबरं लसूण टाकायला लागली. आणि ही चिमूटभर हिंग आहे ती पण टाकायला लागली. आता ही सगळं मिक्स करून घ्यायले. बिस्किट कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. मस्त असा कलर आपला तळून झालेला आलेला आहे बघा. ह्या का आता मी ही घरकुल एक वतायला लागले पुडी. आणि ही चिमूटभर हळद, ही चिमूटभर एक पोहे खायचा चमचा लाल तिखट आणि ही मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. असं थोडीशी कोथिंबीर पण टाकते आणि वरून पण थोडीशी टाकते. आणि छान परतायचं. फोडणी छान बसण्यावरच भाजीचं असतंय. मटेरियल तुम्ही कितीही वापरा त्याचं काय नसतं, पण फोडणीवरच असतंय. आता चांगला हो का कलर यायलाय बघा कडनी बघा लालसर वाहीवर. आणि धूर निघाल्यासारखं व्हायला लागलं की मग आपण ही मुगाचं वतायचं. बघा आता कसा कलर पण आलाय बघा. हो का मस्त फोडणी बसली बघा. मस्त आपली हो का ही. आता ह्याला उकळी एक येऊ द्यायची फक्त. उकळी आली की मुगाचा गरगटा आपला बनवून तयार झाला आपुटी मुगापासनं. उकळी आलेली आहे. मी गॅस बंद केला तरी पण चालतंय. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकली की एकदा मिक्स करून घ्यायची. मुगापासनं मुगाचा गरगटा बनवून तयार झाला. ही बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.